नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चंद्रकांत मिस्त्री या आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, कोकणाच्या निसर्गरम्य कुशीत कसाल गावातील श्री पावणाई रवळनाथ मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचा एक अनोखा संगम आहे. या पवित्र स्थळी आज साजरी होत आहे जत्रोत्सवाची गजबजलेली आणि दिव्य परंपरा. जत्रेचा बाजार म्हणजे गावकरी आणि पर्यटकांसाठी आनंदाचे आणि सांस्कृतिक वारसाचे आगळे ठिकाण. येथे मिळतो सणाचा गोडवा, परंपरेचा गंध आणि कोकणातील सौंदर्याची अनुभूती. मंडळी, या पवित्र जत्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी चला आपण डोकावूया आज कोकणाच्या या कसाल गावच्या अनोख्या परंपरेत. मंडळी, कसाल गावच्या निसर्गरम्य कुशीत विसावलेले श्री पावणाई रवळनाथ मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचा दीपस्तंभ आहे. या मंदिराचा इतिहास शतकानुशतका वर्षापूर्वीचा असून त्याची वास्तुकला प्राचीन कोकणी परंपरेचा नवा कोरा नमुना आहे. मंदिराच्या भिंतीमध्ये जणू भक्तीचा कथा गुंफलेल्या आहेत आणि ह्या भव्य स्थळी येताच मन प्रसन्न होते. गावकऱ्यांच्या श्रद्धेचे हे मुख्य स्थान केवळ देवतेच्या उपस्थितीमुळेच नव्हे तर त्यांच्या परंपरांच्या अविरत धारेला साथ देणाऱ्या या मंदिराच्या वार्षिक जत्रेमुळेही प्रसिद्ध आहे. आजचा दिवस मंदिराच्या गौरवशाली परंपरेचा, साजेशा, भक्तीचा आणि उत्साहाचा अनोखा संगम घेऊन उगवला आहे. वार्षिक जत्रेच्या निमित्ताने मंदिराने नटून थटून एका नववधूप्रमाणे रूप धारण केलेले आहे. संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईच्या रंगीत प्रकाशाने न्हावून निघाले आहे. जणू काही तारकांनी ह्या स्थळावर उतरून स्वतःचा तेजोमय ठसा उमटवलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत विविध रंगीत फुलांची सजावट केलेली आहे. ही फुलं केवळ सजावट नाहीत तर भक्तांच्या मनातील भावनांची सुगंधी अभिव्यक्ती आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान श्री पावणाई रवळनाथ यांची मूर्ती अद्वितीय असून तिच्या तेजाने भक्तांच्या अंतःकरणाला उजळणारी आहे. मूर्तीभोवती करण्यात आलेली फुलांची आरास नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या मनाला भक्तीने ओथंबून टाकते. आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी या दिवशी श्री पावणाई रवळनाथ मंदिराचा जत्रोत्सव, वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. अनादी काळापासून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामदेवतेचा जत्रोत्सव संपन्न होत असतो. आजच्या या दिवशी जे वार्षिक जत्रोत्सव आणि त्याची सांगता उद्या सकाळी आपल्या गाडगं पडून जे कालोत्सव करून त्याची समाप्ती होत असते पारंपरिक पद्धतीने. अर्थात हा जो जत्रोत्सव आहे हा अनादी कालापासून चालत आलेला
पौराणिक दशावतार नाट्य मंडळाला नेमणूक दिल्याप्रमाणे ते आपले उत्सव साजरे करत असतात। हा जो उत्सव आहे, ही जी आजची तिथी आहे, या तिथीला या कसाल गावातील संपूर्ण जे भाविक आहेत, देवीचे भक्त आहेत, हे आपल्या किंवा माहेरवासिनी जे आहेत किंवा अन्य बाहेरगावी असलेल्या परदेशामध्ये असलेले आजच्या दिवशी आवर्जून अगदी भक्तिभावाने आस्थेने भावपूर्ण रित्या ओटी भरण्याचा कार्यक्रम हा आजच्या दिवशी संपन्न होत असतो। आणि या निमित्ताने कसाल पंचक्रोशी अन्य गावातील जी भक्त मंडळी आहे, ती भक्त मंडळी सुद्धा येऊन आपले जे वर्षाप्रमाणे त्यांनी जे काही मागणं मागितलेलं असतं, यापूर्वी नवस केलेले असतात, त्याची सुद्धा फेड आज सकाळी अभिषेकापासून ते आता पालखीपर्यंत ही केली जाते। आणि त्यानंतर गोरे दशावतार नाट्य मंडळाचं एक नाट्यकरण साजरं केलं जातं। आता यामागे पूर्वी आणि आत्ताचा विचार केला तर आपल्या पूर्वजांनी फार मोठी एक चांगली सोय करून ठेवलेली होती की सगळे गावातील सगळे मानकरी, सगळे गावकरी, गावातील सर्व मंडळी एक विचाराने एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात एक आनंदोत्सव, जत्रोत्सव म्हणजे एक आनंदोत्सव साजरा केला जातो। आणि त्याप्रमाणे हे जे प्रथा आहे, त्या प्रथेप्रमाणे हा आपला उत्सव आज चालू आहे। आपल्या माध्यमातून हा जो आपण उत्सव निमित्त आपले जे काही भाविक आलेले आहेत, भक्त मंडळी जे आलेले आहेत, या सर्वांचं गावच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। हा दसरोत्सवाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। सकाळच्या सत्रात देवतांची विधिलिखित पूजा केल्यानंतर पोट्या भरण्याचा हा कार्यक्रम सुरू होतो आणि सकाळपासून गावातील किंवा माहेरवासी किंवा आजूबाजूच्या परिसरातील भक्तगण या जत्रेसाठी या ठिकाणी येतात। दुपारनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि गर्दी झाल्यानंतर भाविकांना एका लाईनीमध्ये या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था इथल्या देवस्थान समितीच्या मंडळाच्या मार्फत या ठिकाणी केली जाते। रात्री 11:30 वाजता या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न होतो आणि पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री या ठिकाणी गोरे दशावतार नाट्य मंडळ कवटी
यांचा नाट्यप्रयोग या ठिकाणी साजरा होतो आणि सकाळी पहाटे 5च्या सुमारास या ठिकाणी दहीकाला दही हंडी फोडून या ठिकाणी दहीकाला हा उत्सव साजरा केला जातो. वार्षिक जत्रेचा हा दिवस म्हणजे भक्ती आणि परंपराचा जल्लोष आहे. मंदिराभोवती गजबजलेला बाजार हा या उत्सवाचा आत्मा आहे. विविध प्रकारच्या वस्तू, खेळणी, गोडधोड पदार्थ आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने भरलेले हे ठिकाण जत्रेच्या आनंदाला गगनाला भिडवते. जत्रेच्या निमित्ताने आयोजित केलेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गावातील सांस्कृतिक वारशाची सुंदर साखळी आहे. पारंपरिक वाद्यांचे सुरेल सूर, भजन कीर्तनाचा गोडवा आणि कोकणी दशावतारी नाट्याचे दर्शन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. श्री पावणाई रवळनाथ मंदिराच्या या जत्रेचा अनुभव म्हणजे कोकणातील परंपरेचा साक्षात्कार होय. भक्तांच्या मनातील अपार श्रद्धा, निसर्गाची सजीव साथ आणि परंपरेचा प्रत्येक पैलूचे दर्शन घेताना या ठिकाणचा अनुभव स्वर्गीय वाटतो. मंडळी, एकदा तरी या पवित्र स्थळाला येऊन या दिवस दर्शनाचा लाभ घ्या आणि कोकणातील अनमोल परंपराचा एक अविभाज्य भाग बनवा.
धन्वन्तरी चंद्रमा गावः कामतुगाधुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गना अश्व सप्तमुखो द्विजो हरिजनो शङ्खो मृतं चाम्बुदे रत्नानि ह चतुर्दश प्रतिदिनं पुण्डरीकाक्षे।
नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.